नमस्कार, मी प्राध्यापक चव्हाण सर. We are going to start the nature and scope of disaster. Chapter class 10. See here, nature and scope of disaster. Taking into consideration the scope of disasters, some of the important facts must be thought over as follows. Now first one, pre-disaster phase. There are totally the six topic: pre-disaster phase, second one warning phase, third one emergency phase, and fourth one rehabilitation phase, fifth one recovery phase, sixth one reconstruction phase. Pre-disaster phase means that there is a preparations of the disasters happen before. एखादी आपत्ती घडण्याच्या पूर्वी त्या आपत्तीचा अभ्यास करणं, लोकांना अलर्ट करणं, मेसेज देणं, या सर्व गोष्टींचा अंतर्भाव प्री डिझास्टर्स फेज मध्ये होत असतो. सेकंड थिंग आहे वॉर्निंग फेज. जेव्हा असं आपल्याला वाटतंय की आपत्कालीन परिस्थिती येऊ शकते, जास्तीचा पाऊस पडू शकतो, ओव्हररेन होऊ शकतो, हेवी फ्लड्स होऊ शकतात, त्याचबरोबर अर्थक्वेक होऊ शकतो, अशा वेळेस देयर मे बी अ वॉर्निंग ऑर द सम मेसेजेस आर गिवन टू द ऑल सिटीजन्स. सर्व लोकांना योग्य वेळी योग्य मेसेज देणं, त्यांना अलर्ट करणं, त्यांना सावध करणं गरजेचं असतं. ही दुसरी फेज आहे. तिसऱ्या फेज मध्ये आपल्याला माहिती आहे की एमर्जन्सी फेज. इन केस ऑफ एमर्जन्सी फेज, सम tragedies or the disasters have happened any times. All those people have necessary to emergency phase to help them. We have to provide needs the medical helps, food helps and rescue citations of the peoples. जे काही लोक अडकलेले आहेत आपत्तीमध्ये, अशा लोकांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये वेळेत आणि लवकरात लवकर बाहेर काढणं एमर्जन्सी फेज असते. चौथी फेज आहे दोज पीपल्स आर रेस्क्यू फ्रॉम दिस डिझास्टर्स. Those peoples are rescued from this disaster. Such peoples are rehabilitated into the proper place. They have to providing the rehabilitation phase to increase their mentality, to increase their then also willpower, to provide the medical facilities, clothes and foods, all those such necessity things. Fifth phase are recovery phase. After the completion of disasters, there will be a great losses of the property, economical, human, animal, plant, forest. That losses are done already. There is also important phase to recovery of this phase, to collection of the money and donation of the money from all the citizens and provide to all the disaster peoples. जे लोक पुरामध्ये अडकलेत किंवा ज्यांच्यावर आपत्ती आलेली आहे, अशा लोकांना रिकव्हरी फेज मध्ये मदत करणं, त्यांना नव्याने साधारणपणे त्यांची मेंटॅलिटी किंवा त्यांची मानसिकता टिकून ठेवणं, त्यांना धीर देणं, आधार देणं, त्याचबरोबर त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणं, वैद्यकीय सेवा देणं, या सर्व गोष्टीमध्ये हळूहळू त्या आपत्तीचा परिणाम कमी करणं ही पाचवी फेज आहे, रिकव्हरी फेज. सिक्स्थ फेज आहे रिकन्स्ट्रक्शन फेज. Those people who have lost their properties, lost their homes, lost their economical losses, then lost the agriculture. ज्या लोकांच्या शेतीचं नुकसान झालंय, घरांचं नुकसान झालंय, पुरामध्ये, भूकंपामध्ये किंवा वेगवेगळ्या आपत्तीमध्ये लोकांचा मृत्यू झालाय, अशा लोकांना घरं बांधून देणं, त्यांच्या शेतीची नुकसान भरपाई देणं, ज्या लोकांचा मृत्यू झालाय त्यांच्या कुटुंबाला मदत करणं, थोडक्यामध्ये त्यांचा नव्याने संसार उभा करणं किंवा नव्याने त्यांना रिकन्स्ट्रक्ट करणं ही सहावी फेज आहे. नाउ वी आर गोइंग टू डिटेल इन दिस टॉपिक, टेकिंग इनटू कन्सिडरेशन द नेचर अँड स्कोप ऑफ डिझास्टर्स. जर आपण विचार केला की साधारणपणे एखादी जी आपत्ती आहे, त्या आपत्तीचं स्वरूप काय असू शकतं, त्या आपत्तीची तीव्रता काय असू शकते, only three aspects of disasters are important for common citizens. आणि म्हणून आपण पाहू शकतो की जे काही सामान्य नागरिक आहेत, या सामान्य नागरिकांवरती, त्यांच्या जीवनावरती, त्यांच्या लाईफस्टाईल्स वरती कुठल्याही आपत्तीचा जो परिणाम होतो,
तो कशा पद्धतीने होतो, त्यामध्ये पहिली फेज आहे इमर्जन्सी फेज, दुसरी फेज आहे ट्रान्झिशनल फेज आणि तिसरी फेज आहे ती म्हणजे रिकन्स्ट्रक्टिव्ह फेज. यामध्ये आपल्याला काय करायचं तर फेज ऑफ इमर्जन्सी, इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स ऑफ दिस फेज इज मॅक्सिमम, लाईव्ह कॅन बी सेव्ड बाय क्विक ऍक्शन्स. जेव्हा एखादी आपत्ती अचानक येते, आपत्ती अचानकच येत असते, काही सांगून येत नाही, पण आलेल्या आपत्तीमध्ये जास्तीत जास्त लोकांचा जीव वाचवणं, प्राण्यांना वाचवणं, संपत्तीचं नुकसान टाळणं, या गोष्टी आपल्याला इमर्जन्सी फेज मध्ये करता येतात. ड्युरिंग दिस फेज व्हेरियस ऍक्शन्स लाईक सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन्स. अजून एक महत्वाची गोष्ट असते, दोज पीपल्स आर हिडन इन द डिझास्टर्स. बऱ्याच वेळा अचानक रात्री महापुराचं संकट येतं, अनेक लोक पाण्यात अडकतात, कुणी झाडावर जाऊन बसतं, कुणी घराच्या छतावर बसतं. दोज पीपल्स हु आर अफेक्टेड बाय डिझास्टर्स, दोज पीपल्स आर अफेक्टेड बाय डिझास्टर क्विकली लाईक द सर्च ऑपरेशन. त्यांना शोध मोहीम राबवावी लागते, त्यांना शोधावं लागतं आणि शोधून त्यांना लवकरात लवकर रेस्क्यू ऑपरेशन करून सुरक्षित स्थळी त्यांना पोहोचवणं हे आपण इमर्जन्सी फेज मध्ये केलं पाहिजे, करावं लागतं. मेडिकल असिस्टन्स, त्यांना वैद्यकीय सेवा पुरवणं. फर्स्ट एड, दोज पीपल्स आर अफेक्टेड इंजर्ड, ज्या लोकांना इजा झालीये, जखम झालीये, लागले आपत्तीच्या कालावधीमध्ये, अशा लोकांना प्राथमिक उपचार देणं. रिस्टोरिंग द कम्युनिकेशन सर्व्हिसेस, विस्कळीत झालेली संचार सेवा, फोन लाईन्स असतील, वाहतूक असेल, रस्ते असतील, यांना पूर्ववत करण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करणे. रिमूव्हिंग द पीपल फ्रॉम अफेक्टेड एरियाज, जो भाग आपत्तीग्रस्त आहे अशा आपत्तीग्रस्त भागातून लोकांना सुरक्षित स्थळी काही दिवसांसाठी हलवणं. एक्सपेक्टेड दिस फेज, या गोष्टीमध्ये आपल्याला हे करणं अपेक्षित आहे. ग्रॅव्हिटी ऑफ डिझास्टर्स कॅन बी इस्टिमेटेड इन दिस फेज ओनली. आणि जेव्हा आपण हे प्रत्यक्षात इमर्जन्सी फेज मध्ये करावं लागतं, तेव्हा आपल्याला त्या आपत्तीची तीव्रता लक्षात येत असते. म्हणून इमर्जन्सी फेज मध्ये या गोष्टी करणं आपल्याला काय आहे, अपेक्षित आहे. दुसरी फेज जी आहे ती आहे ट्रान्झिशन फेज. सेकंड फेज इज द ट्रान्झिशन फेज. रिहॅबिलिटेशन वर्क इज स्टार्टेड इन दिस फेज. रिहॅबिलिटेशन वर्क इज स्टार्टेड इन दिस फेज. या प्रक्रियेमध्ये आपल्याला लोकांना रिहॅबिलिट करण्याचं काम करावं लागतं. देन आफ्टर द सबसिडन्स ऑफ द एनी टाइप ऑफ डिझास्टर्स, इट इन्क्लुड्स द क्लिअरिंग डेब्रिज. आपण पाहू शकतो आपत्ती काळामध्ये तयार झालेले अडथळे, मग कुठे रस्ते कोलमडलेले असतात, ब्रिज कोसळलेले असतात, फोन लाईन बंद असतात, इलेक्ट्रिक लाईन्स कोलॅप्स झालेले असतात, घरं उद्ध्वस्त झालेले असतात, या सर्व गोष्टींना आपल्याला क्लिअर करणं, डेब्रिज क्लिअर करणं, रिस्टोरिंग वॉटर सप्लाय, पाण्याची व्यवस्था पूर्ववत करणं, सार्वजनिक रिपेरिंग रोड्स, रस्ते दुरुस्त करणं, so that it will help to bring the normalcy of the public life. जेणेकरून या प्रक्रियेतून ट्रान्झिशनल फेज, सेकंड फेज मध्ये आपण लोकांचं जीवनमान पूर्ववत कसं करता येईल या दृष्टीने आपण प्रयत्न करू शकतो. रिहॅबिलिटेशन ऑफ द विक्टीम इज इम्पॉर्टंट आस्पेक्ट इन दिस फेज. या सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ट्रान्झिशनल फेज मध्ये. जे काही लोक आजारी पडलेले आहेत, ज्यांना भीती वाटली, ज्यांना जखम झालीये, बरोबर, अशा लोकांना रिहॅबिलिट करणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जनरली डिफरंट इन्स्टिट्यूट्स ऑफ द मॉनिटरी अँड अदर टाइप ऑफ हेल्प सच पीपल. आपण पाहिलं असेल जेव्हा जेव्हा भारत देशामध्ये आपत्ती येते, महाराष्ट्रामध्ये आपत्ती येते, तेव्हा एक शासन काम करत नाही, तर शासनाबरोबर गव्हर्नमेंटल, नॉन गव्हर्नमेंटल अनेक ऑर्गनायझेशन्स असतात. एक आम आदमी, सामान्य लोकांपासून ते मोठ्या लोकांपर्यंत सर्व लोक एकमेकांची मदत करत असतात आणि लोकांना रिहॅबिलिट करून त्यांना मदत करण्याची पूर्ण प्रक्रिया पार पडत असतात. इट हेल्प्स टू सूथ अँड मेंटल स्ट्रेस. जे लोक आपत्तीग्रस्त आहेत अशा लोकांचा मानसिक ताण कमी करणं, त्यांना धीर देणं, त्यांना समजावून सांगणं. त्याचबरोबर अर्लिएस्ट टू दीज विक्टिम्स आर ऑफर्ड with the permanent means of earning livelihood and it is a true rehabilitation. आपण पाहू शकतो बऱ्याच वेळा असं होतं की कुटुंब उद्ध्वस्त होतात, कुटुंबातले करते धरते मेंबर्स जातात आणि मग कुटुंबाला राहिलेल्या व्यक्तींसाठी काही आधार शिल्लक राहत नाही. अशा वेळेस त्यांना कायमस्वरूपी उत्पादनाचं साधन उपलब्ध करून देणं,
मग तो प्रायव्हेट कंपन्यांमध्ये जॉब असेल, व्यवसाय उद्योग उभारण्यासाठीच त्यांना पैशांची मदत असेल, या सर्व गोष्टी ट्रान्झिशनल फेज मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तिसरी महत्वाची फेज यामध्ये आहे ती म्हणजे रिकन्स्ट्रक्शन फेज. आपल्याला थर्ड फेज या ठिकाणी पाहिजे ती म्हणजे रिकन्स्ट्रक्शन फेज. रिकन्स्ट्रक्शन फेज मध्ये आपल्याला पाहिजे रिकन्स्ट्रक्शन फेज, दिस इज हायली कॉम्प्लिकेटेड फेज. आपण पाहू शकतो की रिकन्स्ट्रक्शन फेज ही अतिशय गुंतागुंतीची फेज आहे.